आणि नंतर आपण सगळेजण ज्या नेटानं आपण कामाला लागलो, ही सगळी जी काही परिस्थिती होती ही अभूतपूर्व परिस्थिती होती. या परिस्थितीवर आपल्या सगळ्यांनी एकत्रितपणे जर का आपण मात करायचं ठरवलं नसतं, तर कदाचित अनेक समस्यांना आपल्याला सामोरं देखील जायला लागलं असतं. मी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मी हे पूर्ण मान्य करतो आणि मी पहिल्या दिवसापासून मी इथं जेव्हा रायगडमध्ये आलो तेव्हापासून मी हे व्यक्त केलेलं आहे माझं मनोगत, की जोपर्यंत स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक, सामान्य नागरिक, जिल्हा प्रशासन, प्रशासनातले सर्व अधिकारी, कर्मचारी एकत्रितपणे जोपर्यंत काम करणार नाहीत, तोपर्यंत कोणत्याही समस्येवरती आपण यशस्वीपणे मात करू शकणार नाही. आणि याचं धडधडीत उदाहरण म्हणजे आत्ताच जे आपल्या सर्वांनी जे काही एकत्रितपणे काम केलं आता पूर परिस्थितीमध्ये किंवा जी काही दरड कोसळल्यानंतर जी परिस्थिती आपल्याला पोलादपूरमध्ये असेल किंवा महाडमध्ये असेल, तळीमध्ये असेल, ह्या सर्व ह्याच्यावरून दिसून येतं. नंबर 2 मला याच्या निमित्तानं सांगू इच्छितो, की जेव्हा अभूतपूर्व एखाद्या डिझास्टरमध्ये 2 प्रकारचे आहेत. डिझास्टर होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे आणि डिझास्टर झाल्यानंतर काय करायला पाहिजे. तर ह्या दोन्हीसाठी मला खूप आनंद वाटला. मी आता तुषार सरांना मी विचारलं, की आपली ग्रामविकास समितीचं कॉन्स्टिट्यूशन काय आहे? तर स्वदेश फाउंडेशनने जर का 7 तालुक्यांमध्ये प्रत्येक गावामध्ये जर का ग्रामविकास समिती जर का स्थापन केली असेल, तर याचा नक्कीच फायदा प्रशासनाला भविष्यामध्ये होऊ शकतो. त्याची कल्पना मला नव्हती, की आपल्याकडे ग्रामविकास समिती पण अशा पद्धतीची स्थापन झालेली आहे. परंतु अशा पद्धती जर का ग्रामविकास समिती जर का स्थापन झाली असेल, तर एखादं डिझास्टर होऊ नये याच्यासाठी देखील आपल्याला भरीव काम करता येऊ शकतं. डिझास्टर झाल्यानंतर पण आपण त्याचं कशा पद्धतीनं त्याच्या म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आपली काय असायला पाहिजे, जी आपल्याला ऑलरेडी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर दिली आहे, परंतु त्या ह्याच्यामध्ये एक कॉन्क्रीट त्याला स्वरूप देणं खूप गरजेचं आहे. कारण का बऱ्याच ह्याच्यामध्ये काही एनजीओज असतात आणि ते काम करत असतात, परंतु असं त्याचं एक स्ट्रॉंग प्रॉपर स्ट्रक्चर नसतं. परंतु इथे स्वदेश फाउंडेशननं विशेषतः ह्या 7 तालुक्यामध्ये कॉन्क्रीट चांगल्या पद्धतीचं एक फ्रेमवर्क उपलब्ध करून दिलेलं आहे. तर आपल्याला दोन्ही गोष्टी करणं गरजेचं आहे. डिझास्टर होऊ नये म्हणून आणि डिझास्टर झाल्यानंतर पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट. तर डिझास्टर होऊ नये याच्यासाठीच मी 1-2 मिनिटं घेतो. आता रिसेंटली मी सांगितलेलं आहे, मागचे जे काही आतापर्यंतचे रायगडमध्ये जे काही धडे आपण शिकलेले आहोत, आपल्याकडे 3 प्रकारचे आहेत. एक म्हणजे समुद्रालगतचा भाग आहे, दुसरं आहे नदी पूर क्षेत्राचा भाग आहे आणि तिसरं म्हणजे डोंगर, दरड अशा पद्धतीच्या जागेमध्ये अनेक आपले बांधव ग्रामस्थ राहतात. तो तिसरा भाग आहे. तर ह्या तिन्हीचे जे काही वेगवेगळ्या प्रकारची आपल्या समोरची आव्हानं आहेत. तर मी आताच रिसेंटली सर्व बीडीओंना, सर्व ग्रामसेवकांना निर्देश दिलेले आहेत, की आपल्या आपल्या तालुक्यामध्ये असे जे काही क्षेत्र आहेत, समुद्रालगतचे जे काही वाड्या वस्त्या असतील, ते विचारात घेऊन असे कोणते कोणते त्याची नाव काय, त्याचे किती एकूण कुटुंब राहतात, त्यांच्या निवारणासाठीची काय सोय होऊ शकते आपत्कालीन परिस्थितीमध्ये आणि आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आपल्याला पुढची काय काय स्ट्रॅटेजी राहू शकते. हीच गोष्ट आपल्याला दरड प्रवण क्षेत्रामध्ये किंवा डोंगराळ भागामध्ये राहणाऱ्या लोकांच्या संदर्भात किंवा गावांच्या संदर्भात आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला पूर क्षेत्रामध्ये किंवा नदीच्या परिसरामध्ये जी काही लोक आपले राहतात, विशेषतः कुंडलिका नदी आहे आता किंवा सावित्री नदी आहे, जिथं आपण दरवर्षी आपण पाहतो, विशेषतः सावित्री नदीच्या पात्रामध्ये दरवर्षी काही ना काही मोठ्या प्रमाणामध्ये महापूर परिस्थिती निर्माण होत असते. तशीच आपल्याला तर ह्या जे काही डिझास्टर होऊ नये याच्यासाठीचे विशेष काम मी आता सुरू केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी नक्कीच आपलं स्वदेश फाउंडेशनला मी समावेश करू इच्छितो आणि याच्या बाबतीत स्वतंत्रपणे एक बैठक आयोजित करून शांतपणे सविस्तर त्याचा एक आराखडा तयार करूया. आणि डिझास्टर झाल्यानंतर आपण सगळ्यांनी बघितलं, की डिझास्टर झाल्यानंतर एका विशिष्ट कालावधीमध्ये पोहोचणे मदतीसाठी ते खूप मोठं एक आव्हान असतं. कारण आपल्या सर्वांच्या परिस्थितीच्या पलीकडे गोष्ट असते. म्हणजे जसे की रस्ते बंद असू शकतात किंवा पाण्यावरती रस्त्यावरती पूर्ण पाणी आलेलं असू शकतं किंवा दरड कोसळलेली असू शकते आणि जिथे मदत पाहिजे तिथे आपण कोणीच पोहोचू शकत नसतं. तर आणि तो जर का विशेषतः रात्रीचा जर का हे असेल प्रसंग,
तर आणखीन तो बाका असू शकतो आपल्यासाठी. खूप आव्हान त्याच्यामध्ये असते. एका बाजूला दुसऱ्या म्हणजे नागरिकांची जी काही हे असते म्हणजे इच्छा असते त्यांच्यावर पोहोचणं आणि प्रशासनाची इच्छा असते आणि पोहोचू शकत नसतो. तर त्यावेळेला काय करायला पाहिजे? पोहोचल्यानंतर इमिजिएटली कोणती रिलीफ द्यायला पाहिजे? आता विशेषतः एकदा आपत्ती झाली त्यानंतर इमिजिएटली आता ह्या परिस्थितीमध्ये काय अपेक्षा होती? पहिले 1-2 दिवस पहिल्यांदा आपल्याला पॅक्ड फूडची गरज होती आणि पाण्याची गरज होती. हे 2-1 दिवस चालल्यानंतर इमिजिएटली लोकं घरं साफ करायला चालू केलं, तर आपल्याला पाण्याची होती. पाणी उपलब्ध करून दिल्यानंतर घरं साफ व्हायला लागली. तसंच कचरा उचलण्यासाठी जेसीबी आणि डंपरची गरज लागायला लागली. त्याचबरोबर जिथे आपल्याला कूपनलिका असेल, विंधन विहीर असेल, बोरवेल असेल, ती आपल्याला फंक्शनल करायची असेल त्या गावामध्ये, तर आपल्याला किंवा नदीच्या पात्रालगतची जी काही गावं होती, त्या गावांना नदीतलंच पाणी भले गढूळ असेल, परंतु ते घर धुण्यासाठी जर का वापरायची जर का आवश्यकता असेल, तर आपल्याला डिझेल इंजिन, पंप आणि वॉटर टँकरची त्याची गरज होती. नंतर तिसऱ्या ह्याच्यामध्ये समांतरपणे आपल्याला काय गरज होती, तर हा कचरा उचलून घेऊन जाणे ही सगळी ऍक्टिव्हिटी चाललेल्या आहे. परंतु घरामध्ये मग नंतर रेशन जरी दिलं तरी देखील ते शिजवणार कशामध्ये? म्हणजे जर का भांडीच नसतील, तर मग कसं शिजवणार? मग त्यासाठी कम्युनिटी किचनची हे आली. कम्युनिटी किचन सोबत मग नंतरच्या टप्प्यावरती आपलं रेशन किट्स आले आणि मग त्याचबरोबर घरगुती घरातली भांडी जी काही लोकांच्याकडे उरली सुरलेली आहेत, त्याचा वापर करून त्यांना अन्न शिजवायचं असेल, तर मग किमान मग आपल्या शेगडीची किंवा स्टोव्हची व्यवस्था करण्यात आली. तर हे असे रोज डिझास्टर झाल्यानंतर प्रत्येक 2 दिवसाला गरज बदलत गेलेली आहे. त्या प्रत्येक टप्प्यावरती खाली ग्राउंडला काय परिस्थिती आहे, त्याचं अचूक आकलन करून त्या टप्प्यावरती त्या 2 दिवसासाठी किंवा 3 दिवसासाठी जी मदत आपल्याला देणं आवश्यक आहे, त्याच्यावरती फोकस जास्त करून करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा मदत दिली दिली जाते, स्वयंसेवी संस्था असतील किंवा नागरिकांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये टेम्पो वगैरे भरून येत होते. परंतु दुर्दैवानं काय की ते कुठे जातायत, कोणत्या गावात जातायत, कोणाला दिलं जातंय, काय होतंय, कोणाची गरज भागली की अति गरज भागली जाते, ठराविक जणांच्या पर्यंतच पोहोचतंय की काहींच्यावर पोहोचत नव्हतं. हे कोऑर्डिनेशन जरासं आपल्याला करण्यामध्ये तितकंसं मला वाटत नाही की यश आलेलं आहे. परंतु भविष्यामध्ये जर का अशा पद्धतीची कुठली परिस्थिती झाली, तर त्याचं एकच चांगलं मदत कक्ष, मदत नियोजन कक्ष आपल्याला जर का स्थापन करता आलं आणि मी तुषार इनामदार सरांना पण मी त्यावेळेला म्हटलं होतं, की आपण हे करता येऊ शकेल का? जे एन-जी-ओज जे काही मदत करायला येतात, त्या एन-जी-ओजचं देखील कोऑर्डिनेशन करण्यासाठीच एक एन-जी-ओ कोणतरी पाहिजे, अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे किंवा त्यावेळेला झालेली होती. आता हळू अर्थात ही सगळे आपण हे धडे शिकतोय, शिकत चाललोय. परंतु ह्याला जर का चांगला आकार देणं बिलकुल शक्य आहे आणि ते करणं आवश्यक आहे असं मला वाटतंय. आणि जर का आपण त्याचं योग्य पद्धतीनं जर का नियोजन केलं, तर जो खरोखर गरजू आहे, त्याच्यापर्यंत आपल्याला मदत पोहोचवता येणं शक्य होणार आहे. अन्यथा नाहीतर आपल्याला किती जरी आपण काय केलं, तर ठराविक ठिकाणी, ठराविक वर्गाला, ठराविक गावामध्ये तेवढीच ती मदत जाणार आणि सर्वांच्या पर्यंत समप्रमाणात पोहोचू शकत नाही. या परिस्थितीमध्ये शासनावरती जे काही जबाबदारी आहे शासनाने जे करणं अपेक्षित आहे ते तर चालूच असतं. परंतु ह्या महाकाय परिस्थितीमध्ये संपूर्ण यंत्रणेच्या देखील काही अनेक यंत्रणेला देखील अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतंय. जसं की उदाहरणार्थ महाडमध्ये आपल्या सगळ्यांना माहित आहे, की इलेक्ट्रिसिटी नव्हती. इलेक्ट्रिसिटी नव्हती म्हणून मोबाईल टॉवर व्यवस्थित फंक्शनल नव्हते. मोबाईल कम्युनिकेशन नव्हतं. जे काही जनरेटर असेल, जेसीबी असेल, पोकलेन असेल, ते देखील पाण्यात गेले होते. त्यामुळं महाड तालुक्यातले जे काही कॉन्ट्रॅक्टर्स असतील किंवा इव्हन एल-एन-टी मार्फत जे काही हायवेची कामं चालू होती, हे सगळेच्या सगळेजण हतबल झाले होते. त्यांच्याकडची उपकरणं वापरायला देखील येत नव्हती. आणि बाहेरच्या तालुक्यातून मागवायचं म्हटलं तर पोलादपूरमधून येऊ शकत नव्हतं कारण पोलादपूरमधली परिस्थिती वेगळी होती. पोलादपूरमधलं जे होतं ते पोलादपूरमध्ये वापरण्यात येत होतं. परंतु महाडमध्ये जर का आणायचं झालं तर आपल्याला रोहा, माणगाव, पेन इकडून आणि नंतर मग पुढे पनवेल एवढ्या दूर-दूरून येऊन इथे पोहोचूपर्यंत आपल्याला बराचसा कालावधी झाला होता. बराचसा कालावधी लागला होता आणि त्याच्यामध्ये रस्त्यावरती असलेलं मोठ्या प्रकारचं ट्रॅफिक ह्या सगळ्याचं एकूणच सांगायचा माझा हेतू आहे, की काही वेळेला आपत्कालीन परिस्थितीमध्ये कॅओस क्रिएट होतो. आणि हा जर का जेव्हा असं कॅओस किंवा असं गोंधळाची जेव्हा परिस्थिती निर्माण होते, त्यावेळेला आपल्याला मदत कार्य ज्या वेगानं, ज्या नियोजन पद्धतीनं, अचूकपणे जे काही करता यायला पाहिजे, ते आपल्याला त्याला करायला मर्यादा ठरवतात. म्हणून
आपल्या सर्व मला म्हणजे माझं विशेषत्वाने माझे प्रयत्न राहणार आहेत. आता एक पुढच्या काही कालावधीमध्ये एक 8-10 दिवसांनंतर एकदा ही सगळी परिस्थिती एकदा रिस्टोर झाल्यानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीनं आपण नियोजन करू. स्वदेशच्या प्रतिनिधींसोबत देखील एक बसून एक चांगला आराखडा आपण ते तयार करू. आणि माझी एक कल्पना मी सगळ्यांना सांगितलंय. प्रत्येक गावामध्ये जसं मी हे 3 प्रकारचे क्षेत्र सांगितलं, समुद्रलगतचे, नदीलगतचे, पूर क्षेत्रातले आणि दरड भागातले. ह्या तिथले सरपंच असतील, ग्रामपंचायतीचे सदस्य असतील, ग्रामसेवक असेल, पोलीस पाटील, तलाठी ह्या सगळ्यांनी मिळून आणि मी या निमित्तानं या बैठकीच्या निमित्तानं मी सर्व ग्रामविकास समितीच्या सदस्य जे आहेत स्वदेश फाउंडेशन त्यांना देखील मी असं आवाहन करू इच्छितो, की अशी जे असे धोकादायक ठिकाणं असतील ते तुम्ही जर का नजरेस आणून दिला की हे धोका हे गाव आहे ग्रामपंचायत, त्या ग्रामपंचायतीमध्ये ही महसूल गाव, ह्या महसुली गावात ही वाडी किंवा वस्ती हॅबिटेशन आहे आणि या ठिकाणी इतके कुटुंब राहतात आणि हे डेंजर झोन मधले आहेत. हेच जर का काही निदर्शनाला आणून त्याचा प्रॉपरली आपल्याकडे कागदावरती प्रॉपर सिस्टमॅटिकली राहिले त्याचे डिटेल कॉन्टॅक्ट नंबर आणि एक आपला डायरेक्टली आपल्याला त्यांच्यापर्यंत ऍडव्हान्स मध्ये पोचताच येऊ शकेल असं नव्हे तर माझं म्हणणं आहे की या सगळ्यांचं पुनर्वसन देखील आपल्याला करता येऊ शकेल का, किंवा पुनर्वसन जरी करता येऊ शक्य नसेल तर आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्यापूर्वी जेव्हा जेव्हा आपला मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट किंवा अन्य याच्याकडून जेव्हा आपल्याला सूचना मिळतात त्यावेळेला अगोदरच अशा ठिकाणी वास्तव्य करत असलेल्या लोकांना इव्हॅक्युएशन करून त्यांना प्रॉपर सुरक्षित निवारा केंद्रामध्ये आपण ठेवू शकतो का आणि तिथे आपलं मदत कार्य आपण इम्प्लिमेंट करू शकतो का काही कालावधीसाठीच, याचं देखील प्रॉपरली आराखडा आपल्याला करता येणं शक्य आहे. आणि माझं हे आव्हान आणि सर्व समस्त आपल्या सदस्यांना आव्हान राहणार आहे माझं की तुम्ही निदर्शनास आणून द्या जेणेकरून आपल्याला तात्काळ त्याच्यावरती उपाययोजना करता येतील. या निमित्तानं बोलण्यासारखं तर खूप आहे आणि मला बोलावंसंही वाटते, परंतु ही आता जास्त मी त्याचा वेळ घेत नाहीये. परंतु ह्या काही ठळक जे काही बाबी आहेत डिझास्टर होण्यापूर्वी आणि डिझास्टर झाल्यानंतर याच्या बाबतीत नियोजनबद्ध पद्धतीनं करायची जी काही काम आहेत ती आपण करणं गरजेचं आहे. आणि आत्ताचा जो काही प्रसंग झालेला आहे त्या निमित्तानं फक्त आता मी 2च गोष्टी मी सांगू इच्छितो. सगळं म्हणजे आता बऱ्या प्रमाणामध्ये लोकांना ची घरं स्वच्छ बऱ्यापैकी होत असताना दिसत आहेत. लोकांनी घरं स्वच्छ करून कचरा बाहेर काढलेला आहे. बाहेर काढलेला कचरा हा बऱ्यापैकी अनेक गावातून तो डम्पिंग देखील केलेला आहे जेसीबी वगैरे लावून. तिथे रेशनच्या किट्स मिळालेल्या आहेत पुरेशा प्रमाणामध्ये असं चित्र दिसतंय. लोकांचं थोडंसं आता भांडी कुंडी आणि त्यांना आवश्यक असलेली वस्त्र आणि घरातलं बेडिंग, क्लोथिंग अँड बेडिंग, अंथरूण पांघरूण आणि अंगावरती घालायची कपडे आणि घरातली भांडी कुंडी आता या टप्प्यावरती येऊन आपण थांबलेलो आहोत. आणि जे काय पाणी स्वच्छ देणं त्यांना एक गरज आहे, अत्यंत गरजेचं आहे आणि ते एक आव्हान आहे. तर मेडिक्लोर किंवा अन्य जी काही आपली हे आहे क्लोरोवॅट वगैरे तर ते देखील प्रशासनाकडून मी ते देण्याची मी सगळी तजवीज केलेली आहे. परंतु याच्यामध्ये देखील जी उरलेली जी काही भविष्यातली किंवा आता पुढच्या नजीकच्या कालावधीतली जी काही मदत आहे ती जर का आपण सिस्टमॅटिकली आता मी सांगत होतो त्या पद्धतीने जर का आपण काय करू शकलो तर ते आपल्याला खूप फायद्याचं ठरणार आहे. म्हणून मला जे कोणी मला विचारतात की आता मदत कशाची लागणार आहे तर मी हेच सांगतो की मदत हीच लागणार आहे. घरामध्ये एक एक जर का मुलगा असेल, आई वडील मुलगा आणि बहीण असं जर का एक 4 जणांचं कुटुंब असेल तर त्या हिशोबाने तशी ती एक एक कपड्यांचा सेट तसं आपण देऊ शकलो तर खूप बरं होईल. म्हणजे टी शर्ट शॉर्ट असेल, विजार आणि वरचा अंगरखा असेल, एक साडी असेल, अशा पद्धतीनं किंवा चुडीदार असेल अशा पद्धतीनं जर का आपण ते मदत जर का दिली तर लोकांच्या अंगावरती जी काही मूलभूत आवश्यक गोष्टी आहेत ते येऊन जातील. कारण का रेशन किट पण आता शासनानं देखील गहू तांदूळ साखर वगैरे याचा पुरवठा करण्याचं हे केलेलं आहे. ते रेशनिंगच्या माध्यमातून देखील उपलब्ध होईल. तर आपला फोकस हा फूड पॅकेट्स वॉटर बॉटल वरून आता रेशन किट वरून पुढे जाऊन आता भांडी कुंडी आणि कपडे ह्याच्यावरती येऊन थांबलेला आहे आणि स्वच्छ पाणी पिण्याचं. आणि जिथं फक्त दुसरं एक लास्टचं एक माझं हे राहणार आहे त्याच्यामध्ये मला स्वदेशी मदत लागणार आहे ती म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये आपण हे सगळं साहित्याचं वाटप झालेलं आहे. तर हे साहित्याचं झालेलं वाटप जे आहे प्लॅस्टिक मधनं झालेलं आहे. त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये कचरा गावोगावी तयार होणार आहे आणि झालेला देखील आहे. मग ते रेशनिंग किट असोत किंवा प्लॅस्टिकच्या बॉटल्स असोत किंवा अन्य बिस्किटे वगैरे त्याचे रॅपर्स असोत, हे सगळा कचरा प्लॅस्टिकचा पुन्हा
म्हणजे त्या नदीच्या प्रवाहामध्ये किंवा ओढ्या नाल्यांमध्ये किंवा पर्यावरणाला हानी पोचेल अशा पद्धतीनं तो राहता कामा नये. तर तो जर का आपण त्याचं योग्य ते संकलन करून एका ठिकाणी जर का आपण ते हे करून ठेवलं आणि तशा पद्धतीच्या मी सूचना देखील दिलेल्या आहेत, परंतु याच्यामध्ये जोपर्यंत समस्त नागरिकांचा सहभाग होत नाही तोपर्यंत या गोष्टींमध्ये आपल्याला यश प्राप्त होत नाही. तर याच्यासाठी म्हणून आपल्यासारख्या महत्वपूर्ण एनजीओनी जर का एक कॅटलिस्टची जर का भूमिका जर का याच्यामध्ये जर का बजावता आली तर हे खूप चांगलं आपल्याला हे होईल आणि भविष्यामध्ये निसर्गाला आपल्याला हानी पोहोचवण्यापासून आपल्याला हे होईल, हानी होण्यापासून आपला परावृत्त करता येईल लोकांना. तर या अपिला सहित मी इथे थांबतो, जास्त वेळ घेत नाही आणि मला याच्यामध्ये निमंत्रित केल्याबद्दल मी स्वदेश फाउंडेशनचे सिनियर मंडळी पदाधिकारी आणि तुषार इनामदार आणि डॉक्टर आपले मंगेश वांगे सर यांचं मी आभारी आहे. धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच सर. आणि किरण पाटील सरांनी आता खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलंय. सर मी इथे साधारणतः सर 18 आता आपल्या ग्रामविकास समिती आहेत, त्यांनी महाड आणि पोलादपूर मध्ये स्वतः गावातून जाऊन ह्या गावांमध्ये मदत केलेली आहे. आणि काल तर मी स्वतः सर बघितलं, काळसुरी गाव म्हसळा तालुक्यातली लोक आली होती आणि त्यांनी असं सर एक वाक्य बोललं, मला एवढं आवडलं. ते म्हणले की निसर्ग वादळ आलं होतं तेव्हा आम्हाला सगळ्यांनी मदत केली होती, आता आमची जबाबदारी आहे की आम्ही इतरांना मदत केली पाहिजे. तर अशा सर्व आमच्या ग्रामविकास समिती मदत करत आहेत. तर मी सर एकच मिनिट, म्हणजे तुम्ही जायच्या अगोदर मंगेश सरांना विनंती करतो की सर एकच मिनिट तुम्ही बोलावंच, म्हणजे सर किरण पाटील सर आपल्या इथून सर निघणार आहेत 6:30. मंगेश सर प्लीज. नीता मंगेश सरांना म्यूट आहेत बहुतेक करून. थँक्यू तुषार. सगळ्या ग्रामस्थांना खूप खूप नमस्कार. आणि डॉक्टर पाटील तुम्ही खूप चांगलं मनोगत व्यक्त केलं. खरंच हे जे सगळ्या 18 ग्रामविकास समिती आहेत त्यांनी खूप खूप मोठं पाऊल घेतलंय, खूप मोलाचं पाऊल घेतलंय. त्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि सध्या खूप गरज आहे, पूर्ण जिल्हा प्रशासन आणि आमची टीम पण सांगते, डॉक्टर पाटील आणि त्यांची टीम मागच्या 8-10 दिवसापासून फुल बिझी आणि कार्यरत आहे आणि जेवढी शक्य होईल तेवढी मदत करत आहे. खरंच ही वेळ आहे, सगळ्यांनी एकत्र येऊन जेवढं जमेल प्रत्येकाने ते करायला पाहिजे. पुन्हा एकदा सगळ्यांचा धन्यवाद. आणि डॉक्टर पाटील थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. आणि असे जवळपास आपले 150 पेक्षा जास्त कनेक्शन आलेले आहे आणि एक चांगले मेसेज. आणि आपण जेवढा वेळ असेल तुम्ही थांबा, त्यांचे अजून काही सूचना असतील तेही आम्ही ऐकणार आहे आणि अजून काही चांगलं करता येईल तर. आणि ज्या सूचना तुम्ही दिल्या त्याच्यावर आपलं काम चालूच राहील. खूप खूप धन्यवाद. थँक्यू पाटील सर. आणि नीता यू कॅन कंटिन्यू नाव. थँक्यू. येस शुअर. आपल्याकडनं रुपेश तळवटकर चिंचवलीमधनं जॉईन झालेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपला अनुभव शेअर करावा की जे तुम्ही काम केलं आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही इतरांना मदत केली. आम्ही सगळेजण हॅलो 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 हॅलो. आवाज येतोय? येस आवाज येतोय ना? ठीक आहे. मी रुपेश तळवटकर, गाव विकास समिती चिंचवली, माणगाव तालुका. बोला ना, तुम्ही कसं, तुम्हाला काय अनुभव आला, तुम्ही काय मदत पुरवली, कसा तुम्हाला थॉट आला? आम्ही पहिलं म्हणजे मी स्टार्टिंग आम्ही म्हणजे आता आम्ही तर पूरग्रस्तातच व्हायचा. आमच्या सोन्याची वाडी म्हणजे आमचा मेन एकमेव तो गाव आहे. म्हणजे पहिल्यापासून असते, आज 5 वर्ष 2005 पासून आम्ही ह्या भूमिकेत, म्हणजे एकदम जसं आज तळी गाव याच्यात मध्ये नकाशामध्ये नव्हता तसं आमच्या सोन्याचे गाव सुद्धा नकाशामध्ये नव्हता. पण आता त्या 2005 पासून सगळ्यांना म्हणजे अधिकाऱ्यांना सगळं रायगड जिल्ह्यामध्ये माहित आहे. पण तिथून आता मी तर स्वतः चिंचोली गावामध्ये आलोय आणि मग तिथून ते पूरग्रस्त आम्हाला म्हणजे जे गाळाभर पाण्यातून आम्हाला त्याची अजूनपर्यंत माहिती आहे काय असतं काय नाही, बरोबर आहे. आणि मग त्यातून आम्ही आता पूर वगैरे 3 दिवस पाऊस पडत होता आणि त्या दिवशी दरड कोसळली. हे मी टीव्हीवर बातमी बघितली, कमीत कमी 7:30 टीव्हीवर हेडलाईन बघितल्यानंतर माझं असं म्हणून नक्की काय आता काय झालं पर्यंत मी जागलो त्या दिवशी रात्री. आणि तिथून मग काही समजेना, मग त्या दिवशी सुद्धा रात्र म्हणजे सकाळी तिथनं सगळं काय
मंत्र्या-संत्र्यांचे फोन, आदित्यताई तटकरेंचे फोन, त्यांच्या सगळ्या म्हणजे इकडे तिकडे सगळे चालू होते त्यांचं काय. आणि मग आपल्याला पण तिथली काय पूर्वस्थिती आज त्या गावात म्हणजे आपल्या आपण कधी गेलो नव्हतो, तर आपल्याला काय पूर्वस्थिती तिथली माहित नाही. तर अशी परिस्थिती जाणता जाणता मग शेवटी ते झालं सगळं काय, 32 घरं गेली असं तसं सगळं सगळं झालं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशी लगेच आम्ही फ्रेंड सर्कल आमचे जे ग्रुप आहेत त्याच्यामध्ये काही नाही काहीतरी करायचं आम्ही ठरवलं लगेच. मग तिथून आम्ही पहिल्या दिवशी आम्ही आमचा मित्र फ्रेंड सर्कल जो आहे तो आम्ही महाडमध्ये गेलो. महाडमध्येच गेलो आमच्या आपल्या ह्याच्यात समोरच. तर आम्ही जो थोडाफार काय प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार खर्चानुसार जेवढं काय होईल तेवढं आम्ही पहिल्या दिवशी नेलं. आणि मग तिथली परिस्थिती बघितली, कारण एवढा चिखल आणि एवढे म्हणजे आणि लोक एवढी एक गाडी गेल्यानंतर एवढी परिस्थिती भयानक होती, तर म्हणजे लोकांना पाणी सुद्धा नव्हतं. त्यावेळेस आम्ही पहिल्या म्हणजे आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो ताबडतोब, तर दुसऱ्या दिवशी अशी परिस्थिती तर पाणी सुद्धा लोकांना भेटत नव्हतं. आणि त्या पाण्याची तेव्हा आम्हाला समजली पाणी काय चीज असतं तो. साहेब, हॅलो, आवाज हा. येतोय ना माझं? हो हो हॅलो. हो, ऐकायला येते आम्हाला. तेव्हा पाण्याची काळजी काय असते ते आम्हाला त्या दिवशी आम्हाला समजलं की पाणी काय असतं. फक्त पाणीच, लोक पाणीच, बाकी काही नको आम्हाला, फक्त पाणी तरी द्या. तर त्याच्यानंतर पाणी आम्ही एक 25 बॉक्स वगैरे नेले होते. आणि थोडं म्हणजे बाकीचे काय जेवढं काय बाकी बराच काय होतं, पण त्याच्यात मेडिकल वगैरे किट्स वगैरे नव्हतं, खाण्यापिण्याच होतं त्या दिवशी. आणि मग ते झालं. त्याच्यानंतर ते फक्त पाण्याचीच लोक, फक्त पाणीच एक बिसलेरी अर्धी होतं, आम्ही कसं पण घेऊ, पण ते पाण्यासाठीच फक्त लोक आमच्यासाठी हे करत होते. ते झाल्यानंतर सगळ्यांचं सगळं परिस्थिती आम्ही बघितली. मार्चची गाड्या कुठल्या कुठं एकावर एक आदळलेल्या आहे, म्हणजे खूप भयानक परिस्थिती. ते झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही बेंद्रे सरांच्या आपल्या स्वदेश मॉडेलचे सर आहेत, बेंद्रे सर आमच्या चिंचोली गावामध्ये जे काम करतात, त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यासोबत सुद्धा गेलो. जसं मी स्वतः सुद्धा होतो, आमच्या गावातले आमची आणखी 3-4 लोक होती. आणि त्यांच्या सुद्धा आम्ही जे भरत शेठ राहतात त्या गावातले आम्ही 2-3 गावं केली. तेव्हा सुद्धा ती म्हणजे त्याच्यात आम्ही काय केलं की ह्यानी आमच्या हॅलो हॅलो, आवाज येतोय? हाँ नहीं था, आवाज आ रही है बट पेज ड्रॉप हो गया था I guess. मी धनंजय सावंत यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा अनुभव शेअर करावा की त्यांनी काय मदत केली, कसं वाटलं. कणघर मधून बोलतायत, म्हसळा तालुक्यातनं धनंजय सावंत. हॅलो, हो येतोय. फक्त मी विनंती करेन की थोडं कमी म्हणजे वेळात तुम्ही आपला अनुभव शेअर करा, जेणेकरून सगळ्या व्हीडीसींना, सगळ्या गावविकास समितींना टाइम मिळेल बोलण्याचा. नक्की नक्की. हा नक्की. मी ग्रामविकास समिती कणघर याचा सचिव असून उपसरपंच सुद्धा आहे. तर सुरुवातीला आधी आमचं काय ठरलं नव्हतं, पण महिलांना ठरलेल्या आणि महिलांनी ठरवलं की काहीतरी गावासाठी खूप जास्त जी कामं आहेत तर करावी. महिला एकत्र आल्या ते सुरू केली. ओके. हॅलो धनंजय. हॅलो धनंजय. हॅलो. हॅलो धनंजय. नेटवर्क कदाचित ड्रॉप होते. हॅलो. हा नेटवर्क इश्यू आहे. हा हरकत नाही. प्रथम असं ठरवलं आपल्याला जे मदत सुरुवातीला जेव्हा निसर्ग त्याप्रमाणे आपण आवाज क्लिअर येत नाहीये तुमचा. हॅलो. तुम्ही मेसेज मध्ये पण टाईप करू शकता आणि आम्हाला सांगू शकता तुमचा आवाज येत नाहीये. तर मी पुढे एक श्रीवर्धन मधनं आपल्या बरोबर जॉईंट आहे दीपक कांबळे, त्यांना विनंती करते की त्यांनी बोलावं. हॅलो श्रीवर्धन वडवली.
हॅलो. गंभीर आवाज नमस्कार. येतोय? नमस्कार. गेल्या 25 तारखेला आम्ही सगळ्यांना आवाहन केलं गावातील लोकांना वडवलीमधील की ग्रामविकास समितीच्या माध्यमातून की सर्वांनी महाड पूरग्रस्तांसाठी व दरग्रस्तांसाठी आपल्याला काहीतरी मदत कार्य म्हणून काहीतरी करायचं आहे. तर रविवारी तातडीने आम्ही तहसील कार्यालय माणगाव येथे छोटीशी मदत तातडीने आम्ही दिली कार्यालयामध्ये. नंतर 27 तारखेला जवळजवळ 250 किट आपल्या माध्यमातून सहकारी सामाजिक शिक्षण संस्था आणि अशा एक 4-5 संघटना स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून आपण 250 किट प्रत्यक्ष महाडमध्ये व आजूबाजूच्या छोट्या छोट्या वाड्यांमध्ये आपण वाटप केल्या. आणि तिथल्या लोकांना ह्याची गरज आहेच, खूपच गरज आहे कपड्यांची म्हणा किंवा त्याच्यासाठी लागणारी मदत जे आम्ही जाऊन बघितलं तिथे की तिथे प्रत्यक्ष काम करण्यासाठी काय लोक पाहिजेत. म्हणजे एका घरात जर 2-3 लोक असतील तर त्यांना ते जमत नव्हतं करायला, सगळं शक्यच नाही. म्हणून आमच्या इथल्या आम्ही लोकांना विनंती केली. त्यानंतर बराचसा तरुण वर्ग लगेच निघाले आणि जाऊन तिथे लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी मदत केली, जाऊन चांगल्या प्रकारे तिथल्या घर साफ करणं. आणि अजून सुद्धा जात आहेत. उद्या सुद्धा आम्ही महाडमध्ये किट वाटप करण्यासाठी जे काही लोकांनी स्वयंस्फूर्तीने दिलेले आहेत सामान, जेवणाचं सामान म्हणा, कपडे म्हणा, ते उद्या सुद्धा आम्ही तिकडे जाणार आहोत, एक 4-5 लोक. तर तिथे गेल्यानंतर परिस्थिती तर खूपच वाईट आहे त्यांची, परंतु काही गोष्टींचं शासनाने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे शासनाने असं मी म्हणणार नाही, परंतु एक मेन एक नेतृत्व किंवा काहीतरी पाहिजे तिथे, जेणेकरून लोकांना जी आलेली मदत आहे ती कुठे नेमकी डिस्ट्रीब्यूट करायला पाहिजे की इथे मिळाले. काय होतंय, गेल्यानंतर पहिल्यांदा स्टार्टिंगला तिथं आपण शिरतो महाडमध्ये, तिथे स्टार्टला जी मदत आपली दिली जाते बऱ्याच जण मागच्या बाजूची. म्हणजे मी आजची परिस्थिती नाही सांगते, 4 ते 5 दिवसापूर्वीचा अनुभव सांगतोय की मागच्या आतल्या बाजूला जी गावं वाड्या आहेत किंवा शहरातली जी आतल्या बाजूच्या वस्त्या आहेत तिकडे मदत कदाचित कमी पोहोचत होती पण कमी पोहोचत होती. तर तिथे सुद्धा काहीतरी एक सेंटर किंवा काहीतरी उभारलं बाबा, तिथे तुम्ही काय आणलं तर ठीक आहे तुम्ही तिकडे जा, किंवा असं डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे जिथं जिथं हे व्हायला पाहिजे तिथे, असं मला वाटतंय. नक्कीच. तुम्ही जे आता सांगितले ते नक्कीच व्हायला पाहिजे. आणि आता जर तुम्ही पहिल्या ह्याच्यामध्ये ऐकलं असेल, सीओ साहेब होते, ते पण म्हणाले की एक सेंट्रलाइज नसल्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतोय, पण आपण स्वदेशच्या माध्यमातून हे सेंट्रलाइज करू शकतो. कारण सगळ्याच गाव विकास समिती आहेत, आमचे प्रतिनिधी तुमच्या सोबत आहेत. तर जर तुम्ही आमच्या प्रतिनिधींना कॉन्टॅक्ट केलं तर महाडमध्ये आणि पोलादपूरमध्ये स्वदेशचे प्रतिनिधी जे काम करतायत ते तुम्हाला मदत करू शकतील योग्य त्या गावांमध्ये पोहोचायला. ते तुम्हाला सांगू शकतील की कोणत्या गावांमध्ये काय गरजा आहेत. आज आपले सर्व प्रतिनिधी तिथे काम करतायत. तुषार साहेब जे जॉईन झाले त्यांच्याबरोबर संकेत तांदळे आणि अन्य लोक आहेत जे महाडमध्ये आत्ता सध्या गेल्या म्हणजे पूर झाल्यापासून आता या क्षणापर्यंत प्रत्येक गावांमध्ये फिरतायत. तर तुमच्यापर्यंत नक्कीच एक मदत होऊ शकते. तर मी सर्व समितींना विनंती करेन की आपल्या स्वदेश प्रतिनिधींकडे प्लीज तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा की महाड आणि पोलादपूरमध्ये कुठली गरज आहे आणि कशाची गरज आहे. तुम्ही जसं म्हणालात ते बरोबर आहे की बरीचशी गरज आहे, पण ती योग्य लोकांमध्ये पोहोचवण्यासाठी आपण समिती, आपण जे लीडर्स आहोत ते आपण नक्की मदत करू शकू. धन्यवाद. मी चंदू बारगे म्हणून आहेत श्री सुधागड मधनं, त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपला एक्सपिरियन्स शेअर करावा, सगळ्यांना आपला अनुभव सांगावा की कशा प्रकारे त्यांनी काम केलं आहे. चंदू बर्गे. हॅलो. चंदू बर्गे. श्रीधर पण आहे. श्रीधर सोबत आहेत का? श्रीधर हॅलो श्रीधर. काळसुरी मधनं कोणी जॉईन झालंय? काळसुरी गाविका समितीमधनं बसळा. होय आहे जॉईन. आता काय नाव आहे श्रीधर? रेपोली मधनं कोणी जॉईन झालं असेल मानगाव मध्ये?
जे स्वदेशचे कॉर्डिनेटर्स किंवा मॅनेजर्स आहेत ते नावं सांगू शकतात, कारण इथे अन्य नावांनी काही जण उपस्थित आहेत, त्यांची नावं नाही आहेत. नंदिनी ताई रुद्रवली मधनं आहेत, मानगाव. नंदिनी ताई, हॅलो. हॅलो. हा, येतोय का आवाज? हो येतो येतो. हा, नमस्कार. तुम्ही तुमचा अनुभव सांगू शकता. तुम्ही रेपोली मधनं पण केलंय काम? मी मानगाव रुद्रवली. रुद्रवली रुद्रवली मध्ये. मधनं. तो हा, तुमचा अनुभव सांगू शकता तुम्ही? हो मॅडम, जेव्हा आम्हाला महाड पूरग्रस्तांना दगडग्रस्तांची माहिती मिळाली ह्याच्यातून, हा, टीव्हीवर वगैरे बघितली, अशी हे समजलं, त्याच्यानंतर आम्हाला पण वाटलं की आपल्याला गावातून पण त्यांना मदत करावी. तर मग आम्ही अच्छा. पहिल्यांदा आमच्या बचत गटवाल्या महिलांना बसवलं, त्यांच्या बरोबर आमचे विचार मांडले की असं आपण त्यांना मदत केली पाहिजे. त्यानंतर मग आम्ही गाव विकास समितीची मिटिंग बसवली. त्याच्यात मग आम्ही असं ठरवलं की आमच्या गावामध्ये मुंबईला लोक भरपूर असतात, त्याच्यात आमचे ग्रुप आहे, त्याच्यामध्ये आम्ही मग ग्रुपमध्ये असं हे मेसेज पाठवलं की पूरग्रस्तांना आपल्या गावातून मदत गेली पाहिजे. तर मग सर्वांनी कुणी 500, कुणी 200, कुणी 1000 रुपये, जसं जमेल तसं त्या लोकांनी पैसे गोळा करून, मग आम्ही आमच्या गावातून पैसे गोळा करून असे 25,000 रुपये जमा करून आम्ही त्यांच्यासाठी ब्लँकेट, चादर, नऊवारी साड्या, सहावारी साड्या, नॅपकिन, टॉवेल, बिस्लरीच्या बाटल्या, खाऊ, बिस्किट वगैरे असं खाऊ, थोडे तांदूळ वगैरे असं आम्ही पॅकेज तयार करून आमच्या गावातली जी तरुण मुलं आहेत ती लोक घेऊन गेलेली. आसनपोई गावामध्ये 30-32 घरांसाठी आमच्या गावात त्यांनी मदत केली मॅडम. थँक्यू नंदिनी ताई. खूप कौतुकास्पद तुमच्या सगळ्यांचे हे प्रयत्न आणि तुमची ही मदत आहे. मसामधनं ज्या जॉईन झाल्या आहेत, म्हात्रे, अस्मिता म्हात्रे, प्लीज तुम्ही बोला. हॅलो. 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 हा, अस्मिता ताई, हा, बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. आम्ही पहिल्यांदा आम्हाला हे समजलं, त्याच्यानंतर आम्ही सुद्धा आमचं ग्रामसंघ आहे, बचत गटाचा जो ग्रामसंघ आहे त्याची आम्ही मीटिंग लावली आणि त्याच्यानंतर आम्ही असं की आपण पण काहीतरी मदत केली पाहिजे, त्या अनुषंगाने आम्ही तयारी केली होती. आम्हाला असं वाटलं होतं की आमच्या गाव छोटा आहे त्यामुळे एवढ्या जणांना तर पुरणार नाही. आमचं 50 किटचं असं बजेट होता. त्यानंतर आमच्या महिलांनी असा विचार केला की आपण गावातल्या लोकांनाही सांगूया जर त्यांनी काही मदत केली तर. त्यानंतर आमच्या गावातल्या अध्यक्षांना आम्ही बोललो, त्यांनी पण आम्हाला सांगितलं की आपण पूर्ण गावानेच करूया अशी मदत. त्यानंतर जे रेशनिंग वगैरे आलं गावातील लोकांना, ते त्यांनी डायरेक्ट तिकडेच द्यायचं असं ठरवलं. त्याच्यानंतर महिला म्हणजे प्रत्येक घरातून काही थोडी थोडी मदत केली. त्याच्या माध्यमातून आम्ही असे 100 किट तयार केल्या, कपडे वगैरे. आणि मग अशा स्वदेशच्या मदतीने, कारण आम्हाला पण माहिती नव्हतं की नक्की कोणाला द्यायचं. तर तिथले जे सर होते महाडमध्ये, त्यांनी आम्हाला खूप मदत केली आणि जिथं नाही मिळालंय त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो. एक लक्ष्मीवाडी आहे आणि त्याच्यानंतर एक भावे गावामध्ये एक आदिवासी वाडी. तर तिथे जास्त गाड्या पोहोचत नाही अशा ठिकाणी आम्ही काल पोहोचलो आणि तिथे आम्हाला ते देता आलं आणि आम्हाला तिथली ती परिस्थिती बघता आली. थँक्यू अस्मिता ताई. आणि हेच मी सगळ्यांना सांगते की तुमची मदत, तुम्ही समिती म्हणून आपल्या गावाचा विकास करण्यासाठी एकत्र आलेले तुम्ही सगळे नेतृत्व असलेले, लीडर असलेले लोक आहात आणि तुम्ही सगळेजण आता स्वदेशशी संपर्क साधू शकता. आणखीन एक माझी फक्त एक आव्हान राहील की सगळ्यांना समजा पैशाच्या रूपाने मदत नाही करता आली, गोष्टी आहेत ज्या आपण श्रमदानाने करू शकतो त्या गावांमध्ये, तर तशी काही मदत करण्याची इच्छा असेल तर जरूर आपल्या स्वदेश प्रतिनिधी बरोबर संपर्क साधा. थँक्यू अस्मिता ताई. हॅलो. हा, श्रीधर. हा मॅडम, मी ऍड करतो जरा. गौळमाळ गाव विकास समिती, गौळमाळ, धनगरवाडा, सुधागड मधून. तर एक आम्ही सुद्धा या गावासाठी, महाड मधील पूरग्रस्तांसाठी एक छोटीशी मदत केलेली आहे. तर ती मी एक एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. तर समाजसेवा करणं हे एक आपलं कर्तव्यच आहे. आणखीन जे या परिस्थितीमध्ये आहेत तर त्यांच्यासाठी करणं हे कर्तव्य आणि ती एक ऋणाची परतफेड करणं हे एक आहे. तर आम्ही गाव विकास समितीने आमच्या पूर्ण गावामध्ये लीड घेऊन
सभा ऑर्गनाईज करून सर्व ग्रामस्थांना एकत्रित करून साधारणतः 20 लोक आम्ही एक पॉझिटिव्ह झालो आणि 2 व्हॅन आमच्या महाड पूरग्रस्तांसाठी आम्ही एक श्रमदान आणि एक कॅन्डल आणि माचीस बॉक्स याप्रमाणे मदत करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेलो. तर त्या ठिकाणी जो घरांमध्ये चिखलाच्या स्वरूपात जी घाण कचरा गेलेला आहे तर तो सर्व ग्रामस्थ आणि गाव विकास समितीने मिळून तो बाहेर काढलेला आहे. तसेच आमच्या सोबत जे आप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आहे तर त्यातील गावातील काही अधिक ग्रामस्थ होते. तर अशा पद्धतीने म्हणजे एक गाव विकास समिती आणखीन प्रतिष्ठानाची लोक म्हणजे श्रमदान करण्यासाठी अधिक लोकांचं त्या ठिकाणी पाठबळ असणं आवश्यक आहे. तर त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी जाऊन जे आदिवासी वाड्या आहेत रस्त्यालगत त्या ठिकाणी कॅन्डलचं डिस्ट्रीब्युशन केलं, पुन्हा माचीस बॉक्स दिलं. म्हणजे एक आर्थिक स्वरूपात मोठ्या प्रमाणात मदत करू शकत नाही, परंतु श्रमदान करून आपण एक त्यांना चांगल्या पद्धतीचे एक मोटिवेट करू शकतो. त्यांना मानसिक आधार देण्याची त्या ठिकाणी गरज आहे. प्रत्येक गोष्ट पैशातून होते असं नाही. तर आपण त्यांना एक मानसिकतेचा एक आधार. नक्की श्रीधर, आणि हेच सगळ्यांना सांगते त्याच्यामुळे आपण हे करू शकतो. नक्की, थँक्यू श्रीधर, धन्यवाद. अमोल पुसाळकर श्रीवर्धन मधनं कोंडिवली मधनं आहेत. तुम्ही आपला अनुभव शेअर करू शकता. नमस्कार मॅडम, मी अमोल आत्माराम पुसाळकर, VDC कोंडविली श्रीवर्धन. तर आम्हाला पूरग्रस्तांची माहिती मिळाल्यानंतर आम्ही सर्व VDC आमचे एकत्र आलो. आम्ही त्यांची माहिती घेतली आणि आम्ही गावामध्ये, आमचं गाव असं आर्थिक दृष्ट्या सक्षम नाही तरी पण गावामध्ये आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन त्यांना म्हणालो की जसं तुमच्याकडे शक्य असेल कडधान्य वगैरे जे शक्य असेल ते आम्हाला पूरग्रस्तांसाठी तुम्ही द्या म्हणून. तर आमच्या प्रत्येक घरातून आम्ही जे साहित्य कडधान्य वगैरे घेतलेले ते आम्ही एकत्र करून आम्ही असे एक 55 किट तयार केले. त्याच्यामध्ये तांदूळ, गहू, गोडा तेल, मसाला वगैरे असं सगळे जे घरी आपल्याला 1-2 दिवस पुरतील अशा किट आम्ही 55 किट तयार करून स्वतः गाडी करून आम्ही महाडमध्ये एक भोराव कलंबेवाडी असं एक खेडेगाव आहे, कारण प्रत्येक गाड्या ह्या महाडमध्ये घुसत होत्या मदतीच्या, म्हणून आम्ही एक खेडेगाव निवडला की आम्ही खेडेगावात जाऊन आपण ही मदत करू. तर आम्ही एक भोराव कलंबेवाडी खेडेगाव आहे तिकडे जाऊन आम्ही एक 25 घरांना गहूचा किट आणि तांदळाचा किट असं त्या किटमध्ये सर्व साहित्य असं करून आम्ही ते मदत केलेली आहे. आणि तो अनुभव, कारण ही मदत नसून एक कर्तव्य आहे, कारण आमच्या वेळेला आमच्यावरती गेल्या 3 जून 2020 मध्ये जो निसर्ग चक्रीवादळ झालेला होता त्यावेळेला पण ती आमच्यावर वेळ आलेली होती की आम्ही 8 दिवस घरी नव्हतो. तर आम्हाला पण कोणीतरी मदत केलेली, आमचा पण संसार किंवा गाव बसवण्यासाठी कोणीतरी हातभार लावलेला. तसंच आमचा एक खारीचा वाटा म्हणून आम्ही ती पूरग्रस्तांना मदत केलेली आहे. आणि हा अनुभव खूप म्हणजे पूरग्रस्तांवर आलेला जो संकट होता हा खूप मोठा आहे असं माझा खरंच आहे अमोल. आणि आपण माणुसकीच्या नात्याने आपल्यावरती आल्यानंतर जे सगळ्यांनी मदत केली आहे त्याची खरंच ही परतफेड आहे आणि त्याचं शब्दात आपण नाही करू शकत. आमचे तालुका प्रमुख महाडचे तालुका प्रमुख जे आहेत प्रदीप साठे यांना मी विनंती करते की त्यांनी पूरग्रस्त भागांमध्ये सगळ्या ठिकाणी व्हिजिट केलेले आहेत, सगळ्यांना जाऊन भेटलेले आहेत आणि आता काय गरज आहे याच्या पुढे. आतापर्यंत एक गरज होती की आपण अन्नधान्य पुरवणं किंवा हे देणं, पण त्याच्या पुढे जाऊन आपण काय करू शकतो. तर प्रदीप साठे प्लीज तुम्ही आपलं हे एक्सपिरियन्स पण सांगू शकता आणि आपल्याकडे ज्या गाव विकास समिती आहेत ज्यांना काही करण्याची तळमळ आहे त्यांना पण सांगू शकता की आपण नेमकं काय करू शकतो. नमस्कार सर्वांना. खरंच आता जेवढं मी ग्राम समितीच्या म्हणजे जे अनुभव ऐकले ते खरंच खूपच सुंदर अनुभव होते. म्हणजे लोकांनी जगावे लोकांसाठी या पद्धतीने, ज्या पद्धतीनं सर्वांनी पुढे येऊन मदत केलेली आहे. तर मला खरंच नीता सांगायला आवडेल की ज्या ठिकाणी जो 42 गावं आहेत ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त या पुरामुळे हमी झालेले आहे. आणि त्याच्यामुळे नेमकं झालंय काय की एकतर बऱ्यापैकी लोकांची घरं तुटलेली आहेत. काही एक 4 आदिवासी वाड्या अशा आहेत की पूर्ण त्याचं म्हणजे पूर्ण संसार वाहून गेलेला आहे. तर अशी भयानक परिस्थिती ही नैसर्गिक परिस्थिती आहे आणि ही असं कोणाच्याच हातामध्ये नाहीये.
त्यामुळे याला आपण एकत्र म्हणजे किरण पाटील साहेब असतील किंवा आमचे मंगेश सर असतील यांनी सर्वांनी आपल्याला सांगितलंय, जर आपण याला एकत्र जर आलो आणि एकत्र जर आपण याला सामोरे गेलो तर ह्याचं मोठं अवघड असं काय राहणार नाही. तर मला खरंच सांगायला आवडेल की या पद्धतीनं तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने मदत केलेली आहे. मोठ्या पद्धतीचा मदतीचा ओघ पण येतोय, कारण जे काल जसं मॅडमने मगाशी सांगितलं की आम्हाला त्यांनी फोन केला कुठं गरज आहे, मग आम्ही त्यांना सांगितलं आणि जेव्हा ते गेले तेव्हा त्यांना समजलं की नाही बाबा खरंच प्रचंड इथं गरज होती आणि या ठिकाणी आपण पोहोचलो, त्याचा आनंद आहे त्यांचा. हा आनंद आज आता आपल्याला इथं दिसलेला आहे. मला वाटतंय आता एक 2-3 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आरोग्य चांगलं ठेवणं. त्यासाठी बरचसं आम्ही डॉक्टरांशी संलग्न करून त्याचं आरोग्य कसं चांगलं राहील आणि स्वच्छतासाठी म्हणजे स्वच्छता किट आहेत याची खूप जरूरत आहे. जसं फिनेल आहे, कारण आपल्याला माहिती आहे की पूर झाल्यानंतर रोगराई न पसरण्यासाठी जे इक्विपमेंट्स लागतात म्हणजे स्वच्छता करण्यासाठी जे पण लिक्विड लागतात, ते जर लिक्विड आपण जर जास्तीत जास्त पुरवले, कारण ग्लोसरी किट आहे, अन्नधान्य हे मला वाटतं मोठ्या प्रमाणात आलेलं आहे आणि त्याची आता तेवढी जरूरत नाही असं नक्कीच मला सांगायला आवडेल, कारण मी स्वतः फिरलेलो एवढ्या वाड्यांमध्ये आणि म्हणजे मुंबई असेल, पुणे असेल, आपण VDC असतील, आपल्या 6 तालुके असतील, याच्यामधनं प्रचंड मदत ही त्यांची या ठिकाणी आलेली आहे आणि त्या पद्धतीनं म्हणजे आज ग्लोसरी किटची तेवढी जरूरत नाही. त्या पद्धतीनं किरण पाटील सरांनी पण आपल्याला सांगितलं की जे आपण भांडी कुंडी जे गेलेले आहेत, ती भांडीचं एक सेट जर आपण वेगवेगळ्या पद्धतीने तयार केलं तर ते पण आपण त्यांना देऊ शकतो. त्यानंतर कचरा व्यवस्थापनासाठी आपल्याकडे काय समजा म्हणजे एकत्र श्रमदान जर आपण करायला आला त्या ठिकाणी, तर असा जर ग्रुप जर आले तर त्या पद्धतीने आपण एकत्र जाऊन त्यांच्या वाडीतला कचरा एका बाजूला करण्यासाठी ती एक म्हणजे बरेच वेळा पैसे असणं म्हणजे पैशानेच मदत होते असं नाहीये. जर आपल्या श्रमदानात पण आपण प्रचंड त्या ठिकाणी मदत करू शकतो आणि त्या पद्धतीनं आपल्याला या म्हणजे जी पूरावस्था परिस्थिती आहे याच्या आपल्याला मात नक्कीच करता येईल. त्या पद्धतीनं ह्या सर्व गोष्टी आहेत आणि अजून जर कोणाला असे वाटत असेल की नाही ही आम्हाला मदत करायची आहे, तर नक्कीच तुम्ही महाडमध्ये पहिले तुमचे जे VDCचे जे कोऑर्डिनेटर आहेत त्यांना संपर्क साधा, ते आम्हाला संपर्क साधतील आणि त्या पद्धतीने आपल्याला नक्की त्यांना लवकरात लवकर मदत आपल्याला पोहोचवता येईल आणि म्हणजे ते खूप करणं म्हणजे ईश्वर जनसेवा हीच ईश्वर सेवा ज्या पद्धतीने आपण म्हणतो, तर ते आज सर्व आपण करतोय आणि त्या पद्धतीने आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने हे काम करता येईल आणि त्यामुळे ही मदतीची अत्यक्ष आवश्यकता आता सध्या आहे आणि ती जर पुरवली आपण तर एक खूप चांगलं आपल्याकडनं सर्वांकडनं काम होईल असं मला वाटतं. आणि तुम्हाला कुठलीही मदत वाटली, आता ही आम्ही सांगितली पण तुम्हाला तुमच्या लक्षात आलं नाही बाबा ही मला मदत करायची आहे, तर ती पण आपण मदत योग्य ठिकाणी 100% आपण पोचवू याची हमी मी स्वदेशकडनं तुम्हाला देतो. धन्यवाद. नक्कीच. धन्यवाद प्रदीप, की ही खरंच आता जी पुढची जी गरज आहे, म्हणजे आतापर्यंत आपण काही मदत केलेली आहे की त्यांना अन्नधान्यासाठी असेल किंवा आधी फक्त जगण्यासाठी पाणी आणि अन्न ह्या दोघां गोष्टींवरती आपण मदत केली आहे. पण ह्याच्या पुढे थोडंसं आणखीन कठीण आहे, कारण खूप गाळ साचलेला आहे, रोगराई होण्याची शक्यता आहे. जसं CEO साहेबांनी सांगितलं की भरपूर मदत येते ती सगळी प्लास्टिकमध्ये येते, अनिवार्य म्हणजे अपरिहार्य आहे ते, की प्लास्टिकमध्ये सगळेजण करतायत. तर ते प्लास्टिक येणार आहे, तर त्याचं आपल्याला एक विल्हेवाट लावायची आहे, त्याला वेगळं करायचं आहे. तर अशा बऱ्याचशा गोष्टींची पुढे मदत येत राहील किंवा मदतीची गरज लागत. तुम्हाला कोणालाही जर यामध्ये मदत करायची असेल तर मी पुन्हा पुन्हा सांगतेय की कृपया आपले जे स्वदेश प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी संपर्क साधा आणि त्यांच्या सोबत तुम्ही महाड आणि पोलादपूर मधल्या लोकांबरोबर संपर्क साधून तुम्ही त्यांना मदत योग्य त्या ठिकाणी योग्य ती मदत पुरवू शकाल. फक्त मदत करून आणि आपल्याला काही द्यायचंय म्हणून देऊन चालणार नाही, तर योग्य ठिकाणी योग्य मदत पुरवण्यासाठी स्वदेश तुम्हाला मदत करेल आणि स्वदेश तुमच्या सोबतीने उभं राहील. आपण बाकी एक पुरार रोहिदासवाडी मधनं पण काही जॉईंट आहेत, त्यांना मी विनंती करते की त्यांनी जी काही मदत केली आहे ते सांगायचं आहे किंवा त्यांचा ही अनुभव तुम्ही सांगू शकता. रेपोली मधनं पण आहे, त्यांनी पण मदत पुरवलेली आहे मानगाव मधनं, ते आपला एक्सपिरियन्स इथे शेअर करू शकतात. सर्वच VDCंना इथे एक्सपिरियन्स शेअर करता येणार नाही, कारण आपला वेळ थोडासा कमी आहे आणि आता आपल्या सोबत आपले रायगड म्हणजे जिल्ह्याचे कलेक्टर आहेत, त्या जॉईन होणार आहेत आपल्या सगळ्यांबरोबर आणि थोड्याच वेळात आपला हा कॉल सुद्धा संपणार आहे. तर त्याच्यामुळे
त्या फक्त जॉईन होणार आहेत. तर तुम्ही सगळे तोपर्यंत जर कोणाला आपला अनुभव शेअर करायचा असेल तर प्लीज तुम्ही आपला अनुभव शेअर करू शकता. नीता हा सर. निधी मॅडम जॉईन झालेले आहेत. नमस्कार निधी मॅडम. आपल्या रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी मॅडम जॉईन झालेले आहेत. निधी मॅडम आपल्या बरोबर स्वदेश फाउंडेशनच्या ग्राम विकास समितीचे सदस्य आहेत. याच्यामध्ये विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये 18 ग्राम विकास समिती आहेत ज्यांनी महाड आणि पोलादपूरला मदत केलेली आहे. आणि बाकी इतर आता जे आहेत आता ग्राम विकास समिती त्यांना जाणून घ्यायचं आहे की आपण काय मदत करायला पाहिजे त्या गावांमध्ये. तर मी विनंती करतो की आपल्या रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी मॅडमना की त्यांनी थोडं मार्गदर्शन करावं की आता काय परिस्थिती आहे महाड आणि पोलादपूरमध्ये. आणि मॅडम ह्या कॉल्स मध्ये आपले स्वदेश फाउंडेशनचे CEO मंगेश वांगे सर सुद्धा जॉईन आहेत. तर मी विनंती करतो निधी मॅडमना की कृपया त्यांनी मार्गदर्शन करावं. येस मॅम. मॅडम म्यूटवर आहेत वाटतं. नीता प्लीज. नीता मॅडम कोणत्या नावाने जॉईन झाले सर? RDC रायगड. RDC रायगड. ओके मॅडम समोर दिसत. हा मॅडम. हॅलो मॅडम. हा नमस्कार नमस्कार. सगळ्यांना. आपल्या जिल्ह्यामध्ये क्लायमेट चेंजच्या खूप मोठा तडाखा पडताना आपल्याला सगळ्यांना दिसतो. एका मागे एक 2 सायक्लोन आणि आता एक मोठा महापूर तसेच 10-12 ठिकाणी लँडस्लाइड. फॉर्च्युनेटली बाकी लँडस्लाइड मध्ये कुठल्याही दुर्घटना झाली नाही, पण तळीये केवनाळे आणि सुतारवाडी साखर सुतारवाडी इथे जीवितहानी सुद्धा झाली. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या नागरिकांच्या घरी मोठ्या पद्धतीत मोठी एक विपदा आलेली आहे. या परिस्थितीमध्ये आणि विशेष रूपी महाड शहर, पोलादपूर शहर आणि आजूबाजूचे 19 गाव जे फ्लडेड झाले होते त्याच्यामध्ये तातडीने स्वदेश फाउंडेशनच्या मदतीने तिथे रिलीफ कार्य सुरू झाले. याविषयी सर्वात प्रथम तुम्हाला सगळ्यांना जे स्वदेशचे व्हॉलंटियर्स आहे आणि स्वदेशसाठी आपल्या स्वदेश तशा देश आहे आणि हे जिल्हा सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या स्वदेश आहे. तर तुम्ही स्वदेशसाठी जे काही काम केले त्यासाठी सगळ्यांच्या मनापासून अभिनंदन. मी स्वतः पहिल्या दिवसापासून तिथेच होती आणि आत्ताच कालपासून मी अलिबागला आलेली आहे. परंतु माझे अन्य वरिष्ठ अधिकारी, ऍडिशनल कलेक्टर, RDC, DSO सगळे काही मला सोडून बाकी सगळे आज तिथे महाडमध्ये आहे. आणि याच्या कारण त्याचे सुद्धा अनुभवाने तिथे अनेक काही फीडबॅक मिळतील आणि त्याच्या अनुभवाने सुद्धा तिथे परिस्थिती सुधारण्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकू. एक महत्वाची गोष्ट जे अशा पद्धतीच्या पुरानंतर निर्माण होते ती सर्वात महत्वाची गोष्ट असते ते आहे सार्वजनिक आरोग्य. आणि या दृष्टीने तुमचे सगळे व्हॉलंटियर जिल्हा प्रशासनाची मदत करू शकते. कोणत्याही पुरानंतर अशा सर्व नागरिक जे पुराच्या पाण्याच्या संपर्कात आले त्यांना डॉक्सिसायक्लिनची 200 mg ची गोळी खाणे गरजेचे असते जेणेकरून त्यांना लेप्टोस्पायरोसिस होणार नाही. लेप्टोस्पायरोसिस हे आजार जनावरांचे मलमूत्र जे फ्लडेड पाण्याच्या संपर्कात येतो त्याच्याने जरी आपल्या शरीरावर अंगावर कुठलीही जखम असेल आणि त्याच्यामध्ये तो पाणी मिसळला तर हे लेप्टोस्पायरोसिसचे आजार असू शकते. म्हणून या सर्व नागरिकांनी इन्क्लुडिंग मी प्रत्येक दिवशी डॉक्सिसायक्लिनची 2 गोळ्या 100 mg ची खाते आणि हे तुमच्या सगळ्या सर्व व्हॉलंटियर्सला सुद्धा सांगते कारण तुम्ही सुद्धा तिथे अनेक पद्धतीचे रिलीफ ऑपरेशन्स मध्ये मदत करतात, स्वच्छतेच्या कामामध्ये मदत करतात, मेडिकल टीम सुद्धा पाठवतात. तर फ्लडेड वॉटर मधून निघाले तर लेप्टोस्पायरोसिस वाचवण्याच्या दृष्टिकोनाने डॉक्सिसायक्लिनची 2 गोळ्या हे 12 वर्षा वयावरील सर्व नागरिकांनी घेणे अपेक्षित आहे. आमच्याकडून आम्ही पंचनाम्याच्या समवेत सुद्धा डॉक्सिसायक्लिनची गोळ्या नागरिकांना वाटप करतो. 12 वर्षाच्या खाली मुलांसाठी एमॉक्सिसिलिनची गोळी देणे गरजेचे असते. ही गोळी सुद्धा किंवा एमॉक्सिसिलिनच्या सिरप तर ते सिरप सुद्धा स्वदेशचे जे मेडिकल टीम्स आहेत ते सुद्धा वाटप करतील आणि आपल्या सर्व व्हॉलंटियर्सच्या मार्फत कमीत कमी प्रत्येक घरांपर्यंत आपल्या सोबत काम करणारे जे फील्डचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या मार्फत ही माहिती सर्व घरांपर्यंत पोहोचतील.
आपल्या देश डायरियाची कॅपिटल म्हणून जगात ओळखला जातो आणि डायरियाच्या मुळे 3 लाख मुलांची मृत्यू प्रत्येक वर्षी आपल्या देशामध्ये होत असते. या अंडर 5 मुलांची डायरियाची जी वल्नरेबिलिटी आहे ते कमी करण्याच्या दृष्टिकोनाने जिल्हा प्रशासनाने पंचनाम्याच्या समवेत 3 ORS चे पॅकेट सुद्धा नागरिकांच्या घरी पाठवलेले आहे. तरीही तुमच्या जे टीम काम करतायत त्यांच्या मार्फत सुद्धा हे वर्ड टू माउथ माहिती नागरिकांपर्यंत जाणे आणि तुमच्या सुद्धा मेडिकल टीमच्या मार्फत ORSच्या वाटप, ORSला 20वी सदीच्या सर्वात मोठा मेडिकल आविष्कार म्हटला जातो, कारण डायरियाने होणारी डेथ जे जगात होती ते खूप मोठ्या प्रमाणात होती आणि ते वर्ल्ड पॉप्युलेशन ब्लास्टच्या मागच्या महत्वाच्या कारण सुद्धा होती. आज ते जलसंजीवनी आपल्याला सगळ्यांना मिळालेली आहे. ORSचे पाकिट नसेल तर 4 कप पाण्यामध्ये अर्ध चम्मच मीठ म्हणजे नमक आणि 6 चम्मच साखर म्हणजे सुगर हे टाकले तर 1 लिटर ORS निर्माण होतो आणि हे कोणत्याही 5 वर्षाच्या वयाखालील मुलांना उलटी, दस्त म्हणजे डायरिया सारखे लक्षण असेल तर देणे खूप गरजेचे आहे. आय रिअली अपील टू ऑल ऑफ यू दॅट पास ऑन दिस मेसेज. फर्स्ट, डॉक्सीसाइक्लिन फॉर अबाउट 12. Second, amoxicillin for below 12 for leptospirosis prevention. Third, ORS पैकेट्स में है तो 3 पैकेट्स दीजिए. ORS पैकेट्स में नहीं है तो हर घर में हर माँ को जो 5 साल से छोटे बच्चे की माँ है या पिता है उसको ये पता होना चाहिए कि 1 लीटर पानी में आधा चम्मच नमक और 6 चम्मच चीनी के घोल बना के बच्चे को पिलाया जाए और बार बार लिक्विड्स दिए जाए ताकि डायरिया से होने वाली डेथ्स को हम अवॉइड कर सके. फोर्थ इज वेक्टर बॉर्न डिजीजेस. बहुत बड़ी संख्या में हमारे शहरों में, हमारे गांवों में जो टायर्स पड़े थे, जो टब पड़े थे, बकेट्स पड़े थे, इस तरह की चीजों में पानी इकट्ठा हुआ होगा. लोग अपने अपने घर को संवार रहे हैं और इसमें अगर 6-7 दिनों से वहां अगर ठहरा हुआ पानी रहेगा तो उसमें डेंगू का ब्रीडिंग होने की पॉसिबिलिटी है. डेंगू ब्रीडिंग की दृष्टि से आप वो पानी गिराने के लिए आपके वॉलंटियर्स हर घर में, हर गांव में अगर ये समझाते हैं कि इस तरह का स्टेगनेंट वाटर गिरा दिया जाना चाहिए. गांव में कोई भी बड़ा तालाब, कुआं ऐसा जो अशुद्ध हो सकता है, जो मॉस्किटो ब्रीडिंग का कारण बन सकता है, वहां और कुछ नहीं, केरोसिन, अगर 200 मिली केरोसिन भी डाल दिया तब भी मॉस्किटो ब्रीडिंग अवॉइड की जा सकती है. इन सभी गांवों में मॉस्किटो प्रिवेंशन की दृष्टि से हमारी तरफ से भी हम जब हमारे पास CSR में फाउंडेशन डोनर्स अपील कर रहे हैं तो जो किट्स हम डिस्ट्रीब्यूट कर रहे हैं उसमें मॉस्किटो रेपेलेंट्स भी डिस्ट्रीब्यूट कर रहे हैं. तो आपकी फाउंडेशन भी जब काम कर रही है, आपके कार्यकर्ताओं की तरफ से भी इस दिशा में भी आप खास तौर पे मैसेजिंग जनता को देंगे. हर वो व्यक्ति जो घर को साफ कर रहा था और उसको किसी तरह की चोट लगी है उसे टिटनेस का इंजेक्शन जल्दी से जल्दी लगाना चाहिए. अनफॉर्चुनेटली हमारे देश में टिटनेस का जो 3 डोज बचपन में लिए जाने चाहिए और उसके बाद जो बूस्टर मास्टर डोजेस ली जानी चाहिए वो पूरी नहीं ली जाती. इसलिए हम में से कोई भी प्रोबेबली टिटनेस के लिए पूरी तरह से इम्यून नहीं है. इसलिए हर चोट जो रिसेंटली फ्लड में घर का काम करते समय आपके वॉलंटियर्स को या किसी को भी लगी है उस पर टिटनेस का एक इंजेक्शन जल्दी लगाए. आपकी मेडिकल टीम्स को भी मेरी रिक्वेस्ट रहेगी कि आप ये चीजें अपनी टीम के साथ जरूर रखें. डॉक्सीसाइक्लिन, आई एम रिपीटिंग, एमॉक्सिसिलिन, doxycycline for about 12, amoxicillin for below 12, and this ORS or how to make ORS to be explained to everyone. Vector borne diseases को दूर करने के लिए डेंगू प्रिवेंशन के मेथड्स जनता को बताएंगे. मलेरिया रोकने के लिए वहां पे आप मॉस्किटो रेपेलेंट्स वगैरह देंगे. एंड टिटनेस का इंजेक्शन सभी नागरिकों को लगना. स्वच्छ पानी पीना, सिर्फ इतना अगर जनता को समझा दिया जाए और ये समझा दिया जाए कि बॉटल्ड वाटर डज नॉट मीन स्वच्छ पानी. स्वच्छ पानी इज गांव में झरे का पानी है या बारिश का पानी भी अगर बकेट में इकट्ठा किया गया है उसको छान के गर्म करके ठंडा करने की बात किया जाए, दैट इज गुड एनफ वाटर. बॉटल्ड वाटर पे फोकस ना करते हुए स्वच्छ पाणी म्हणजे काय हे आपण व्यवस्थित सांगितले नागरिकांना, तर नागरिकांच्या हे बॉटल्ड वॉटरच्या मागच्या जे आणि ग्रामीण भागामध्ये बॉटल्ड वॉटरवर इतका भर देणे आणि भारतासारख्या देशामध्ये जिथे हार्डली 4-5 ब्रँडेड बॉटल्ड वॉटर ज्याच्यावर आपण ट्रस्ट करू शकतो अशी आहे. बाकी सगळी जे बॉटल्स आहेत ते ऍक्च्युली बिस्लेरी नाही, बिस्लेरा आहे किंवा बासलेरी आहे, अशा पद्धतीची चुकीच्या कंपन्या मार्केटमध्ये आहे. तर याच्यावर भर न देता आपण शुद्ध पाणी म्हणजे काय जे गावामध्ये उपलब्ध असू शकतो
झराच्या पाणी किंवा पावसाच्या पाणी ते सुद्धा व्यवस्थित सांगता येईल. पूरग्रस्तांना आपण स्वच्छता आणि स्वच्छ पाणी या 2 गोष्टीवर जास्तीत जास्त महत्व देणे. आता पुरानंतर अनेक नागरिक कोविडला विसरलेले आहेत आणि याच्यामध्ये आम्हाला जी भीती आहे आरोग्याच्या दृष्टीने की तिसरी लाट येऊ शकते, या दृष्टिकोनाने सुद्धा आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण जिथे कुठे व्हिजिट करता, आम्ही आमच्या पंचनाम्याच्या टीमच्या मार्फत सुद्धा मास्कच्या वाटप करतो आणि नागरिकांना हे सुद्धा सांगतो की जवळच्या हेल्थ चेकअप कॅम्प मध्ये मोफत कोविड टेस्टिंग चालू आहे. जवळपास 30,000 कोविडचे किट्स आपण फक्त महाडसाठी आणि 10,000 पोलादपूरसाठी पाठवलेले आहेत. पण नागरिक या भीतीने कोविडच्या टेस्ट करून घेत नाही की आम्ही त्यांच्या घरच्या स्वच्छता वगैरे बंद होतील, त्यांची दुकान स्वच्छता होऊ देणार नाही. दिस इज अ प्रॉमिस दॅट आय वॉन्ट टू एक्सटेंड टू ऑल ऑफ यू. ऑल्दो द नॉर्म्स आर डिफरंट बिकॉज ऑफ द ग्रेव्हिटी, बिकॉज ऑफ द सिरियसनेस ऑफ सिच्युएशन, ऍज डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन आम्ही निर्णय घेतलेला आहे की असे सर्व नागरिक जे पूरग्रस्त आहे ते जरी कोविडमध्ये पॉझिटिव्ह आले तरीही आम्ही त्यांना घरातून बाहेर काढणार नाही. फक्त आम्ही त्यांना उत्तम दर्जाची मेडिसिन देऊन त्याच्यावर थोडासा आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येक दिवशी त्यांच्या फॉलोअप होत राहतील, दुसरा काहीही होणार नाही. म्हणून कोविडच्या टेस्टशी घाबरू नये हे सुद्धा माझ्या सगळ्यांना सूचना आहे. एक छोटी आणि महत्वाची गोष्ट जे आहे, राशन किट्स मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छिते की जिल्ह्याला जसा मोठ्या प्रमाणात नागरिकांचा प्रतिसाद मिळाला, एनजीओच्या प्रतिसाद मिळाला, आपले जरी पूरग्रस्त कुटुंब 15,000च्या सुमारे आहे, पण आपण 2.5 लाख पर्यंत राशन किट्स पाठवलेले आहेत. शासनाची योजनेखाली सुद्धा 10 किलो गहू, तांदूळ आणि तूर डाळ आणि केरोसिन सुद्धा मोफत पूरग्रस्त गावामध्ये वाटप चालू आहे. म्हणून राशनच्या ऐवजी आता फोकस आपल्या बेसिक सॅनिटरी किट्सवर आहे. तर त्याच्यामध्ये महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन्स असो, कपड्यांच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात वाटप झालेले आहे. पण नेल कटर सारखी आणि कॉम सारखी छोटी गोष्टी सुद्धा पर्सनल हायजीन मध्ये महत्वाचा रोल प्ले करू शकते आणि डायरिया प्रिव्हेन्शन मध्ये विशेष रूपे नेल कटरचा रोल महत्वाचा असू शकते. आम्ही महाड शहरमध्ये प्रत्येक घरापर्यंत नवीन फ्रेश नेल कटर्स पाठवलेले आहे, कारण त्यांच्या घरामधला नेल कटर कुठे गेला त्यांना माहित नाही आणि ते घराच्या सगळा चिखल स्वच्छ करतात. त्याच्यामध्ये नखामध्ये चिखल असण्याची आणि त्याच्याने डायरिया, टायफॉइड, जॉन्डिस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. So when you are getting some kind of support from anyone, ask for such small but relevant materials, mosquito repellents and this kind of a support like comb, fresh comb दे देना. It is very likely कि lice का भी बहुत बड़ा फैलेगा because पानी सारा फैला हुआ था, गंदा पानी है. सो साफ कंघे दे देना, साफ सैनिटरी नैपकिन्स पहुंचा देना. जो दवाइयां मैंने आपको बताई है, दीज आर ऑल प्रोफिलेक्टिक मेडिसिन विच आर गिवन टू पीपल. मल्टीवाइटामिन्स की गोलियां है. काफी दिनों से बारिश के कारण से विटामिन डी डेफिशिएंसी की पॉसिबिलिटी है, विटामिन ए की गोलियों की कमी है, टिटनेस के इंजेक्शन हम लोग हर तरह से कोशिश कर रहे हैं कि बड़ी संख्या में मिल सके, क्योंकि आने वाले कुछ दिनों, आज जिनको नहीं है बट वो अगले कुछ दिनों में क्लीनिंग एक्सरसाइज में उनको जरूरत पड़ सकती है. सो ये बेसिक चीजें हैं जिनकी जरूरत है. बॉटल्ड वाटर पे बिल्कुल एम्फेसिस मत कीजिए, ये मेरी हाथ जोड़ की विनंती है, क्योंकि हम एक प्रॉब्लम सॉल्व करने की दिशा में जा रहे हैं और नई प्रॉब्लम हमारे महाड़ और पोलादपुर के गांव और शहरों में प्लास्टिक मिनेस के तौर पे क्रिएट कर सकते हैं. अगर देना भी है तो जेरी कैन, जो 20 लीटर का कैन आता है, 15 लीटर का कैन आता है, उस पे फोकस कीजिए. विद दीज वर्ड्स, एडमिनिस्ट्रेशन की तरफ से किसी भी तरह की कमी नहीं रखी गई है. From discussing and meeting insurance company people to bankers to extending them loan moratoriums and fresh loans to providing fresh water through tankers, cleaning roads, garage services and ensuring the repairing of the equipments जो घरों में खराब हुए हैं. ITIs की टीम भेजी गई है. This crisis, we also want to सिटीजन्स दैट ये चुनौती जितनी बड़ी है उससे बड़ी हिम्मत प्रशासन की और हमारे नागरिकों की है, और उससे कहीं ज्यादा साहस के साथ हम उसका मुकाबला कर रहे हैं. और जल्दी ही महाड़ और पोलादपुर के इन सभी गांवों को ऑन फुट लाने की जिला प्रशासन का प्रयत्न रहेगा. और आने वाले गणेश चतुर्थी में व्यापारियों का जो भी नुकसान हुआ है, हम उम्मीद करते हैं कि उस सारे नुकसान को उबारने जितना
उनको प्रॉफिट मिले। जिला प्रशासन बैंकों के माध्यम से वहां फ्रेश लोन एक्सटेंड करने का, लोन रिस्ट्रक्चरिंग करने का कोशिश कर रहा है। जो दुर्घटनाएं जहां पर हुई है वहां मयत लोगों के रिश्तेदारों को सानुग्रह अनुदान दिया गया है। उनके पुनर्वसन की दिशा में जिला प्रशासन बहुत तेज गति से काम कर रहा है। आप सबसे उम्मीद है कि सार्वजनिक आरोग्य के विषय पर आप स्ट्रांगली, जिसको आईसी कहते हैं हम लोग, इंफॉर्मेशन, एजुकेशन एंड कम्युनिकेशन, उस पे लोगों तक बात हमारी पहुंचाएंगे, जिससे कि जनता हर घर में और रिमोटेस्ट पॉसिबल गांव में ये समझे कि इस तरह की परिस्थिति के बाद पब्लिक हेल्थ की दृष्टि से क्या करना जरूरी है। ऐसे कोई भी व्यक्ति जो आपको कह रहे हैं कि इंश्योरेंस का सर्वे नहीं हुआ वगैरह, मैंने खुद ने इंश्योरेंस सर्वेयर्स का रिव्यू लिया है। जो इंटीमेशंस रिसीव हुए हैं उसमें सर्वे किए जा चुके हैं। जहां जहां अगर कोई व्यक्ति ये कहता है किराना का माल बाहर, अगर वो फोटो खींच के भी रखता है तो इंश्योरेंस कंपनीज आर एक्सेप्टिंग देयर क्लेम्स एंड देयरफॉर देयर शुड नॉट बी एनी प्रॉब्लम इन पीपल basically disposing of their spoilt material on the roads. We would like to close our sanitation operations from Mahad city tomorrow. पोलादपुर और आसपास के गांव हमने ऑलरेडी स्वच्छ किए हैं। फिर भी कुछ आने वाले कुछ दिनों तक शायद कचरा आएगा, but that the local municipal body or the local gram panchayats would be able to handle. With these words, please focus more on public health and focus on small but important materials like mosquito repellent, mosquito nets, or foams and fresh new nail cutters, doxycycline, ORS, amoxicillin, COVID testing, टिटनेस का इंजेक्शन लगाना। और सबसे ज्यादा लोगों को ये कहिए कि इससे पहले किसी बुखार को साधारण समझना समझ में आता था, बट इस समय हम कोविड की महामारी के बीच में और एक फ्लड लाइक सिचुएशन से जहां मल्टीपल बीमारियां एक साथ होने की पॉसिबिलिटी है, इट इज पॉसिबल दैट अ पर्सन व्हेन इज हैविंग फीवर इज आल्सो हैविंग नॉर्मल वायरल के साथ साथ डेंगू प्लस लेप्टो प्लस कोविड, एंड दैट टर्न्स इनटू द पर्सन बिकमिंग क्रिटिकल। इसलिए कुठल्याही परिस्थितीमध्ये अंगावर आजार काढू नये, ज्याला मराठीमध्ये अंगावर काढू नये हे सगळ्यांना सांगा। ताप आला, तात्काळ जवळच्या फॅसिलिटी किंवा आपल्या महाड शहरामध्ये 18 कॅम्प आता चालू आहे, त्या कॅम्पामध्ये जाऊन ते टेस्ट करून घेतील। आमच्याकडून तुमच्या या परिस्थितीमध्ये पूर्ण संवेदनशील रित्या तुमच्या मेडिकल ट्रीटमेंट करण्याच्या दृष्टीने आम्ही नियोजन केलेले आहे। आपले काही प्रश्न असेल तर प्लीज कीप इट इन द चॅट बॉक्स एंड तुषार और मॅडम एक प्रश्न आहे, एक ऑलरेडी प्रश्न आलेला आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हणतात की आता बऱ्याच लोकांना काही मटेरियल द्यायचं आहे, परंतु दुकानदार मटेरियल किमतीपेक्षा जास्त आता विकायला चालू केलेलं आहे, तर आम्ही ऑलरेडी याच्यावर पथक नेमलेले आहे, पण हे जे आहे याच्या उत्तर मी ऑलरेडी दिलेलं आहे, कारण हे प्रश्न पाण्याची बॉक्स बद्दल होता। एंड आई हैव ऑलरेडी सेड दैट प्लीज डोंट फोकस ऑन बॉटल वाटर। जो हिमालय कंपनी दिखता है वो एक्चुअली हिमालय नहीं हिमालया होता है, वो कुछ ना कुछ उसमें नाम में चेंज है। और लोकल कंपनियां हैं जो एक्चुअली बॉटल जिसकी 80 रुपए मार्केट रेट होनी चाहिए वो 8 रुपए में बेच रहा है, तो वो असली हो ही नहीं सकती। और आप जो कह रहे हो कि 80 रुपए की बॉटल को 160 में बेच रहा है, वो बावजूद इसके सिर्फ प्रॉफिटियरिंग करने की कोशिश कर रहा है। बॉटल वाटर से ज्यादा जेरी कैन पे फोकस कीजिए, जो आगे भी काम आएगी और प्लास्टिक वेस्ट क्रिएट नहीं करेगी। दूसरा मला वाटते की दुसरा काही साहित्यांची खरेदी किंमत आहे काही दुकान, याच्यासाठी आपण ऑलरेडी टीम सुद्धा अपॉइंट केलेली आहे। एफडीएच्या पथक एक आहे जे अशा पद्धतीच्या सर्व दुकानांवर कार्यवाही सुद्धा करणार आहे। ओके मॅडम, आता विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे आता याच्यामध्ये आपल्या ग्राम विकास समिती आहेत ज्यांनी खरोखर मदत केलेली आहे गावाला। म्हणजे एक उदाहरण तुम्हाला देतो, निसर्ग सायक्लोन मध्ये तुम्ही खूप चांगलं काम केलं, त्यातली काही गावं इथं आहेत की त्यांना दुसऱ्या गावांनी मदत केली होती, ती आता येऊन महाड आणि पोलादपूरला मदत करत आहेत। म्हणजे हे खूप चांगलं आपल्या रायगड जिल्ह्याचं उदाहरण आहे की आपण खरं म्हणजे महाराष्ट्रात इतरांना सांगू शकतो की आमचा रायगड जिल्हा असा आहे जो आम्हाला मदत आली म्हणून आम्ही दुसऱ्यांना सुद्धा मदत करतोय। तर आपल्या रायगड जिल्ह्याचं आज इनफॅक्ट महाबलेश्वरचे, साताराचे 25 गाव आणि 10 वाडी डिस्कनेक्टेड होते। मागील 2 दिवसापासून जिल्हा प्रशासन पोलादपूरच्या मार्गी त्या गावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता आणि ज्याला शिजार धर्म किंवा पड़ोसी का धर्म जिसको कहते हैं, लव दाई नेबर, जो क्रिश्चियनिटी में लिखा हुआ है,
उसके हिसाब से सतारा से वो कनेक्ट नहीं हो सकते थे। इन 35 गांवों तक रायगढ़ जिला प्रशासन पहुंचा है। मेरे डेप्यूटी कलेक्टर, मेरा डिस्ट्रिक्ट सप्लाई ऑफिसर ने जाके वहां 1200 किट डिस्ट्रीब्यूट किए हैं। 2 मेडिकल टीम विद 12 डॉक्टर्स हमने भेजी है। और वो लोग इनफैक्ट सिर्फ इट्स नॉट टू बोस्ट बट दे वर सेइंग दैट हमें रायगढ़ का हिस्सा बना लीजिए। सो वी वांट टू बी अ पार्ट ऑफ रायगढ़ एंड दिस इज व्हाट 4 जेसीबी और 2 पोकलन से हम लोग कंटिन्यूअसली वो रोड एस्टेब्लिश करने की कोशिश कर रहे थे। एंड हमें भी जो पिछले 2-2.5 दिन के एफर्ट थे उसके बाद आज एक बहुत संतुष्टि मिली कि हम सतारा जिले के जो डिस्कनेक्टेड लोग हैं, लगभग 2000 कुटुंब है, वहां पे हम राशन किट्स भेज पाए, वहां पर हम मेडिकल टीम्स भेज पाए। अभी भी उनमें कुछ गांव है जिन पे पाईवाट से चल के लोग ये हमारा किट्स का डिस्ट्रीब्यूशन कर रहे हैं। बट अगले कुछ दिनों तक थ्रू जेसीबी वी विल ट्राई दैट एटलीस्ट एक छोटा व्हीकल वहां जा पाए और हर व्यक्ति को वहां पर भी जिस तरह की जरूरत है वो हम पहुंचाने की कोशिश कर रहे हैं। एंड इवन इफ दिस वुड हैव बीन अ डिफरेंट कंट्री वी वुड हैव डन इट। आणि मॅडम तुम्हाला एक आणखी एक शेअर करतो. आजच आपल्या स्वदेश फाउंडेशनच्या वतीनं आपण 3 गावामध्ये 3 आदिवासी पाड्यांमध्ये कम्युनिटी किचनची सुरुवात केलेली आहे. ऑलरेडी आम्ही गाडी इथंच आहोत स्मार्ट मध्ये. आरडीसी मॅडम आणि प्रांत मॅडमना भेटून आताच आम्ही आलेलो आहोत आणि पुढचं सुद्धा आम्ही नियोजन करत आहे आणि खूप चांगलं प्रशासनानं काम केलेलं आहे. आणि खरं म्हणजे तुम्ही गेले 6-7 दिवस इथे आहात आणि मला आठवतं की जेव्हा आम्हाला ग्रामविकास समितीकडून पहिला फोन आला होता तलियेचा, तेव्हा मी तुम्हाला लगेच सांगितलं होतं तेच या ग्राम विकास समितीचे सगळे लोक आहेत की कुठूनही प्रशासनाला मदत करायची, स्वदेशला मदत करायची आणि एकापासून दुसऱ्याला मदत करायची असं ठेवणार आहेत. तर मी आता विनंती करतो आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे सर, आता तुम्ही चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे, तर मंगेश सर आपल्याला थोडं मार्गदर्शन करतील. यस सर प्लीज. थँक्यू डिस्ट्रिक्ट कलेक्टर मॅडम. तुम्ही खूप चांगला एक आणि इम्पॉर्टंट मेसेज जो दिला सार्वजनिक आरोग्याबद्दल, ती खरीच गरज आहे. आणि आज ऍक्च्युली हे आम्ही जी मीटिंग घेतली याच्यासाठी की एक जे 2 वर्षापासून 3 वर्षापासून स्वदेशचा अभियान आहे विलेज डेव्हलपमेंट कमिटीचा, ग्राम विकास समिती, त्याची ही पहिली मुख्य परीक्षा होती हा जो काळ होता. आणि 1000 पेक्षा जास्त आपल्या कमिटीज आहे रायगडच्या 7 तालुक्यांमध्ये. आणि आम्हाला सुद्धा माहित नव्हतं आणि अपेक्षित नव्हतं अशा परिस्थितीमध्ये आम्हाला असा आनंद झाला की खूप साऱ्या या ग्रामविकास समितीने पुढाकार घेऊन स्वतःहून एवढी मदत पाठवली आणि ज्यांना जसं जमेल खूप चांगलं त्यांनी. आणि हे खरंच आज असं होतं की त्यांना भेटून आपण सांगूया, कौतुक करूया. आणि सध्याची जी गरज आहे, एक पहिला आठवडा गेला आणि तुम्हाला पण चांगलं माहित आहे की आणि पण गाववाल्यांना हे सांगायला पाहिजे की पुढच्या जवळपास 1 ते 2 महिने ही लढाई चालू राहणार आहे, जेव्हापर्यंत स्थिती पूर्ववत होत नाही. आणि सध्या पहिलं खाण्याचं आणि पाण्याची व्यवस्था झाली, आता औषध आणि आरोग्य आहे. आणि अजून त्याच्यानंतर येणाऱ्या 2-3 आठवड्यात सगळं लक्ष राहील की कसं त्यांची लाईव्हलीहुड्स आणि त्यांची जी जीविका आहे, आजीविका आहे ती पूर्ववत व्हायला पाहिजे. कठीण काळ आहे त्या गावांसाठी, पण आपण सगळ्यांनी जशी मदत होईल आणि हे लक्ष पुढचे 2-3 महिने तरी जेव्हापर्यंत सामान्य स्थिती होत नाही, आपल्याला सगळ्यांना हा हातभार लावायला पाहिजे. आणि खरंच पूर्ण डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन आणि जेवढे गावकर यांनी विलेज डेव्हलपमेंट कमिटी यांनी मदत केली त्याच्याबरोबर खूप खूप त्यांचं आभार. असंच आपण हे काम चालू राहू देऊ. आणि जसं मॅडमने सांगितलं, खूप काही गोष्टी जरुरीपेक्षा खूप जास्त आल्या आहेत, काही गोष्टींची गरज येणाऱ्या काळात लागणार आहे. तर हे कोऑर्डिनेशन असणं आपलं खूप आवश्यक आहे. आणि याच्यासाठी सगळ्यात चांगलं आपण कोणतेही आपले जे तिथले स्वदेशचे प्रतिनिधी असतील आधी त्यांच्याशी संपर्क करा. आपली इच्छा आणि काही जेवढं आपल्याला जमेल तेवढंच तुम्ही केलं तरी पुष्कळ आहे. ते तुम्ही सुचवा की आम्हाला ही मदत करायची आहे की आम्हाला श्रमदान करायचं आहे, जेही आहे. आणि ते कोऑर्डिनेशन आपण करूया जिल्हा प्रशासनासोबत. जिथे तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण काही मदत काही वस्तूमध्ये ना देता, श्रमदान मध्ये ना देता आम्ही एक अर्थ सहाय्य करणार आहे, तर जिल्हा प्रशासनाचं काही तुमच्याकडे अकाउंट असेल किंवा त्या गावाची आपली जी व्हीडीसी आहे
त्याचे अकाउंट नंबर आम्ही तुम्हाला सांगू शकतो आणि त्या VDC बरोबर संपर्क करून तुम्ही त्यांना ती मदत देऊ शकता. काही नाही तर सदस्यही अकाउंट आहे तुमच्याकडे, तुम्ही आम्हाला कळवा. सदस्य डोनेट पेज आहे, आमच्या याची मदत करा आणि ती व्यवस्था. आणि तुम्ही गाव निवडा, तुम्ही सांगा की आम्हाला या गावात मदत करायची आहे, तर सदस्याच्या माध्यमातून सुद्धा ती मदत आपण त्या गावापर्यंत पोहोचवू. तर बिलकुल असंच एक हातभार लावत राहा. आणि काही सूचना असतील तुमच्या चांगल्या, कारण की पुष्कळची गावांनी निसर्गामध्ये पण अशी आपदा झेलली आहे. तर तुम्हाला काही सुचत असेल की अशी मदतीची गरज असेल, तेही आमच्या प्रतिनिधींना कळवा. आणि शेवटी पुन्हा निधी मॅडम, त्यांची पूर्ण टीम, CEO साहेब तेही होते आधी, आता माहित नाही आहे की नाही. सगळ्यांचं खूप खूप आभार. आणि पुन्हा एकदा शेवटी आपले जेवढ्या ग्रामविकास समिती आहेत, तुम्ही हे जे खूप चांगलं एक आपली एक दिशा दाखवली आणि मदत केली, त्याच्यासाठी पण खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच सर. आणि सगळ्यांचे खरं मनापासून आभार. आणि हे जगण्याचं जे बळ आहे ना, हा जो विश्वास आहे, तो मला वाटतं आपण एकाकडनं दुसऱ्याकडे आणि दुसऱ्याकडनं तिसऱ्याकडे पोहोचवतोय. तर मॅडम तुमचे खूप खूप आभार की राईट थिंग टू राईट पीपल खूप गरजेचं आहे. फक्त मदत करायची आपल्याकडे आहे म्हणून देऊ नका. इतकी छोटी गोष्ट की नेल कटर आणि फनी सुद्धा किती कमाल करू शकते, तर ते मॅडमनी आपल्या याच्यातनं सांगितलंय. मला वाटतं हे कोणीच विचार केला नसेल आणि ह्याला फार पैसेही लागणार नाहीत. तर आपण एवढी गोष्ट केली. ORS आणि होणारे जे साथीचे रोग आहेत ते जर आता आपण टाळले, जे झालंय ते आपण थांबवू शकलो नाही, पण पुढे होणारी गोष्ट आपण नक्की थांबवू शकू आणि सगळे मिळून थांबवू शकू, एवढा नक्कीच विश्वास आहे. तर धन्यवाद सगळ्यांना. रेंजचा खूप प्रॉब्लेम आहे, नेटवर्कचे इश्यूज आहेत, तरीही आपल्याकडे जवळजवळ 100च्या वर VDC आज आपल्याबरोबर जॉईन झाल्यात. तर त्याचा खूप अभिमान आहे स्वदेशला. आणि खूप अभिमान आहे की आमच्याबरोबर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा प्रशासनासोबत आम्ही नेहमी उभे राहू. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. आणि सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. आणि मॅडम तुमच्या सर्व स्टाफचे खूप खूप धन्यवाद की या ताकदीने ते सगळेजण उभे आहेत. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.